आज सकाळी उठल्या उठल्या सखीचं प्ले पेन आणि प्ले मॅट साफ करायची मोहीम हातात घेतली. नंतर छान माझं आवरून सखीचं आवरून द्यायला खाली गेली तर मॅडम ऑलरेडी बाहेर गेलेल्या होत्या बाबांसोबत. घरी येऊन तिचं छान आवरलं. आज आम्हाला बाहेरच दूध प्यायचं होतं, नाही तर जिन्यावरच खेळायचं होतं. या दोनच गोष्टी काय त्या डोक्यात होत्या. घरी आल्यावर जसे सखीचे खायचे प्यायचे लाड सुरू आहे, तसे पप्पाचे पण सुरू आहे. सो पप्पांनी मस्त बाहेरून मिसळ आणि वडा रस्सा आणून खाल्ला. संध्याकाळी पापासोबत ती फिरायला बाहेर गेली. मी तिच्यासाठी मटकी भात केला होता, जो तिला अजिबात माझ्या हाताने खायचा नव्हता. तर आता तिला बाहेर घेऊन बसले होते की ती बाहेर तरी खाईल, पण तिला अजिबात खायचं प्यायचं नव्हतं. इथे आल्यापासून ती पूर्ण बिघडली. तिला फक्त बाहेर फिरायचं होतं. हो हो, ही जी दिसते ना, ही आपलीच सखी आहे, जी प्रचंड आगाऊ झाली 2 दिवसात. आम्हाला घरात टिकायचंच नाही आहे, ती कंटिन्यू बाहेर फिरायला बघते. असा पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर निघालो तर गाडीत MPSCचा अभ्यास करत असल्याप्रमाणे इतकं मन लावून ते पुस्तक वाचणं चालू होतं ना. एका कार्यक्रमाला गेलो होतो जिथे मम्मी पप्पा पण भेटले, त्यामुळे आजी बाबाकडनं गाडीत बसायची आम्हाला अजिबात इच्छा नव्हती. आम्हाला त्यांच्यासोबत दूर जायचं होतं. तिथून मामी आजीकडे गेलो तर गेटमधून बाहेर इतकी गंमत बघत होती ती. काल आम्ही गाडी फोडली आणि आज आम्ही घरातल्या सगळ्या खेळण्या बाहेर काढल्या आणि हे बघितलं किती क्विक होतं इकडनं तिकडे जाणं. अशीच धुमाकूळ सुरू असतो. एवढं करून सुद्धा रात्री बाहेर जायचं म्हणून एवढी रडरड चालू होती तिची.